श्री स्वामी समर्थाय नमः. जी गोष्ट तुला आजवर अशक्य वाटत होती, जिची वाट पाहताना तू थकलास, आज तीच गोष्ट तुला स्वतः चालून येणार आहे. कारण स्वामी समर्थांच्या नजरेत एकदा उतरलं की आयुष्य बदलायला क्षणही लागत नाही. स्वामी समर्थ म्हणतात, 5 मिनिटामध्ये, फक्त 5 मिनिटामध्ये तुझ्या घरात मोठी खुशखबर येईल. त्यामुळे या स्वामी संदेशाला संपूर्ण शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. त्याचबरोबर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. याने तुम्ही आपल्या या स्वामी भक्त परिवाराचा एक सदस्य बनाल. आणि जर तुमचे कोणी जवळचे व्यक्ती असतील तर हा व्हिडिओ त्यांना नक्की पाठवा. चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया. स्वामी समर्थ म्हणतात, लेकरांनो काळजी करू नका, कारण ही वेळ बदलणार आहे. जे दुःख आजवर तुम्ही सहन केलंय त्याचा शेवट आता आला आहे. आजपासून तुमच्या जीवनात नवा प्रकाश येणार आहे. परमेश्वर तुमचं ऐकतोय आणि आता तुमच्या आयुष्यात एक मोठा आनंद घेऊन येणार आहे. तुमच्या घरात जेव्हा सतत अडचणी येतात, जेव्हा वाटतं की काही जमत नाही, तेव्हा लक्षात ठेवा, संकट ही संपूनच जातात, पण श्रद्धा, भक्ती आणि संयम यांची परीक्षा घेतली जाते आणि तुम्ही ही परीक्षा उत्तीर्ण झाला आहात. म्हणूनच स्वामी म्हणतात, 5 मिनिटामध्ये अशी बातमी येईल की तुमचं मन भरून जाईल. शांत बसा, डोळे बंद करा आणि फक्त एकदा मनापासून स्वामी समर्थांचं नामस्मरण करा. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. या मंत्रात अशी ताकद आहे जी अशक्य गोष्टी शक्य करते. जिथे वाटतं की काही मार्ग नाही, तिथे स्वामी एक नवीन रस्ता दाखवतात. आणि आज तो क्षण आहे जेव्हा तो रस्ता तुमच्या दारी येणार आहे. कदाचित एखादी जुनी फाईल मंजूर होईल, कदाचित कोणाला थांबलेला फोन येईल, कदाचित कोणीतरी तुमचं काम सहज करून देईल, किंवा अचानक पैशाचा स्रोत तुमच्या समोर उघडेल. हे चमत्कार होतच असतात, फक्त आपल्याला त्यावर विश्वास ठेवावा लागतो. स्वामी म्हणतात, मी आहे तुमच्यासोबत. माझ्या नावात एक पाऊल टाका, मी 100 पावलं तुमच्यासाठी चालेल. स्वामी समर्थ हे कोणालाही रिकाम्या हाताने परत पाठवत नाहीत. तुमचं मन जे खऱ्या भावनेनं काहीतरी मागतंय ते आज पूर्ण होणार आहे. जर तुम्ही मनापासून काही इच्छित असेल तर आणि त्यासाठी धैर्यवान वाटत पाहिलं असेल तर समजून घ्या, ती वेळ आली आहे. आज तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, पाहुणे येण्यापूर्वी घरात गोड वास येतो, तसंच ही खुशखबर येण्याआधीच तुमच्या मनात आनंदाचं कारंज उफाळून येईल. कदाचित आजची ही वेळ सकाळची, दुपारची किंवा रात्रीची का असेना, ही शुभ वेळ आहे. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा, स्वामींवर पूर्ण श्रद्धा ठेवा आणि त्या सुंदर बातमीचं स्वागत करा. ज्यांना वाटतं की आपल्यावर कोणीच नाही, त्यांच्यासाठी स्वामी समर्थ आहेत. ज्यांच्या घरात रोज अडचणी, भांडणं, काळजीचं वातावरण आहे, त्यांच्या घरात स्वामींचा प्रकाश पडणार आहे. ज्यांना वाटतं की सगळं संपलं, त्यांच्यासाठी ही सुरुवात आहे. स्वामी म्हणतात, एक फुलपाखरू सुद्धा अचानक येऊन तुमच्या आयुष्यात आनंद आणू शकतं. मग माझा आशीर्वाद तर आभाळासारखा आहे. त्या आशीर्वादानं आज तुमचं आयुष्य उजळणार आहे आणि त्या उजेडानं तुमचं घर, तुमचं कुटुंब, तुमचं मन सगळं गुढीपाडव्यासारखं शुभ बनणार आहे. पुन्हा एकदा डोळे मिटा आणि मनापासून बोला, स्वामी समर्थ, माझ्या घरी खुशखबर पाठव, माझं आयुष्य बदलव, माझा विश्वास अधिक बळकट कर. हे बोलल्यावर तुमचं मन हलकं होईल आणि त्या 5 मिनिटामध्ये किंवा त्यानंतर जे काही घडेल ते तुम्हाला सांगेल की खरंच स्वामी समर्थ तुम्हाला विसरले नाहीत. शेवटी एवढंच, स्वामी समर्थ म्हणतात, तुझी वेळ आली आहे. आता थांबू नकोस, कारण त्या दरवाजाच्या पलीकडे फक्त आनंदच आहे. स्वामी समर्थ म्हणतात, लेकरा, तुझ्या घरात आता दुःखाचं सावट मिटणार आहे. तुला जे हवं होतं तेच तुला मिळणार आहे. फक्त तू शांत राहा आणि माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव. खूप दिवस झाले ना तुम्ही वाट पाहत आहात. कधी पैशाची अडचण, कधी नोकरी मिळत नाही, कधी मुलांच्या अभ्यासाची चिंता, कधी आजारपण. पण आता ही साखळी तोडली जाणार आहे. कारण स्वामी म्हणतात,
दुःख कितीही मोठं असलं पण मी आहे ना, मी तुझी पाठराखण करतोय. मी तुझ्या मागे उभा आहे. मी तुला संकटातून बाहेर काढतोय. बघ, कधी कधी आपल्याला वाटतं की काहीच बदलत नाही, सगळं तसंच आहे. पण अंधारातून सूर्योदय होतो आणि आता तुमच्या आयुष्यात स्वामींचा सूर्योदय होणार आहे. तुमच्या घरात जेव्हा आशीर्वादाचं पाऊल पडेल तेव्हा प्रत्येक कोपरा उजळून जाईल. आजवर जे दुःख तुम्ही गप्प बसून सोसलं त्याचं फळ म्हणजे ही खुशखबर. कदाचित एखादी सरकारी योजना तुमच्यासाठी सुरू होईल. कदाचित कुणीतरी हरवलेलं नातं परत येईल. कदाचित अचानक एखाद्या ठिकाणी तुमचं नाव निघेल. कदाचित जे मिळायला अशक्य वाटत होतं ते सहज मिळेल. हे सगळं फक्त चमत्कार नव्हे तर स्वामींच्या कृपेचं फलित आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या घरात हळूहळू सुख येईल, संकट जातील आणि त्यांच्या जागी समृद्धी बसेल. फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव. कधी वाटतं की प्रार्थना ऐकली जात नाही, पण लक्षात ठेवा, देव कधीच नकार देत नाही. तो फक्त योग्य वेळेची वाट बघतो आणि ती वेळ म्हणजे आताची वेळ आहे. तुम्ही ज्याच्यासाठी रोज डोळ्यात पाणी आणून मागणं केलं, ज्या गोष्टीसाठी सतत धावपळ केली, ज्या स्वप्नांसाठी खूप वेळ वाट पाहिली, ते स्वप्न आता पूर्ण होणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तू एक पाऊल श्रद्धेने चाल, मी माझं संपूर्ण रस्ता तुझ्यासाठी मोकळा करेन. तू माझं नाव घेतलंस ना, मग काळजी कशाची. हे शब्द मनात ठेवा, कारण हे शब्द म्हणजेच तुमचं भविष्य घडवणारे मंत्र आहे. सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोपताना फक्त 2 मिनटं डोळे बंद करा आणि म्हणा, स्वामी समर्थ, मी तुझ्या चरणी आलोय, माझं जीवन उजळव. त्या मंत्राच्या कंपनामध्ये अशा ताकदीची ऊर्जा आहे जी तुमचं नशीब बदलून टाकू शकते. आजचा दिवस म्हणजे परिवर्तनाची सुरुवात आहे. आज तुमचं घर म्हणजे एक मंदिर बनणार आहे, जिथे खुशखबरीचं घनदाट ऐकू येणार आहे. एक लक्षात ठेवा, जेव्हा मन थकलं असेल तेव्हा स्वामी समर्थांचा हात धरायला विसरू नका, कारण त्यांचं अस्तित्वच तुमच्या अडथळ्यांचं उत्तर आहे. म्हणूनच जेव्हा काहीच वाटत नाही तेव्हा फक्त 5 मिनटं शांत बसा, स्वामींचं नाव घ्या आणि बघा, ती मोठी खुशखबर तुमच्या दारात येऊन उभी राहिलेली असेल. स्वामी समर्थ म्हणतात, लेकरा, काळजी करू नकोस, कारण मी पाहतोय तुझं प्रत्येक पाऊल. तू जे सहन केलंस, जे मला माहीत आहे, तुझ्या डोळ्यातलं पाणी, तुझ्या मनातली तडफड मला जाणवते आणि म्हणूनच मी ठरवलंय आता तुला सुख द्यायचं आहे. हे एका खुशखबर ही फक्त मोठ्या गोष्टींमध्येच नसते. कधी एखादा जुना मित्र परत येणं, कधी एखादं हरवलेलं नातं परत जुळणं, कधी मुलांचं असणं, कधी बायकोचा हलका हात पाठीवर, ही सुद्धा देवाचीच खुशखबर असते. स्वामी म्हणतात, मी तुला पैशात झुलवीन, पण त्याहून आधी तुला समाधान देईन, कारण जेव्हा मनात शांती येते तेव्हाच खरा आनंद येतो. आजपासून अशी वेळ येईल जेव्हा तुमच्या घरात पैशाची चणचण नाही राहणार, जेव्हा तुमचं बँक खातं हळूहळू भरायला लागेल, जेव्हा लोक तुम्हाला म्हणतील, अरे काय बदललंय तुझं, जेव्हा फक्त हसून म्हणा, स्वामी समर्थ आहेत ना माझ्या मागे. तुमच्या नशिबातला काळा रंग आता जाऊन त्या ठिकाणी सोनेरी उजेड येणार आहे. तुमचं नाव, तुमचं काम, तुमचं भाग्य सगळं वर जाणार आहे. स्वामी म्हणतात, माझं नाव फक्त तोंडाने नको म्हणू, मनाने म्हण. तुझ्या प्रत्येक श्वासात माझं नाव असू दे. मग बघ, संकट माझ्यासमोर झुकतील. एक मोठा बदल तुमचं आयुष्य व्यापणार आहे. तुम्ही जिथे अपयश मिळालं असं समजलात, तिथेच यश तुम्हाला मिठीत घेईल. ज्या घरात दिवसेंदिवस काळजी, चिंता, आजार आणि अशांती होती, त्या घरात आता मंगलध्वनी होईल. पुन्हा हास्य येईल, पुन्हा गोड बोली होईल, पुन्हा समाधान असेल. आजपासून प्रत्येक दिवस हा एक चमत्कारी दिवस असेल, कारण आजपासून स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर पूर्ण आहे. फक्त लक्षात ठेवा, दिसत तसं सगळं नसतं. कधी काळोख असतो, पण त्याच्या मागे उजेड दडलेला असतो. आणि स्वामी म्हणतात, मीच तो उजेड आहे जो तुझ्या अंधारावर विजय मिळवेल. तुमचं नशीब जे बराच काळ गप्प बसलं होतं, ते आता तुमच्यासाठी दरवाजे उघडू लागले. बघा, तुमचं जे खूप काळ थांबलं होतं, अडलं होतं, ते आता सहज मिळेल. तुमच्या आयुष्यातली ही वेळ स्वामी समर्थांच्या कृपेने
ठेवण्यासारखी तेजस्वी होणार आहे. म्हणून आता मनात एक विश्वास ठेवा, मी एकटा नाही, माझ्यासोबत स्वामी समर्थ आहेत आणि ही जाणीवच तुमचं जगणं बदलून टाकेल. स्वामी समर्थ म्हणतात, जिथे आशा संपते तिथे मी स्वतः चालत जातो. जेव्हा माणूस म्हणतो की आता काहीच उरलेलं नाही, तेव्हाच मी त्याच्यासाठी नवा दरवाजा उघडतो. आज तुम्ही जिथे बसून हे ऐकत आहात तिथूनच तुमच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू होतोय. कदाचित तुम्हाला याची जाणीव असून होत नसेल, पण तेव्हा ही मोठी खुशखबर तुमच्यासमोर उभी राहील. तेव्हा तुमच्या डोळ्यातून अश्रू येतील, पण हे आनंदाचे अश्रू असतील. स्वामी म्हणतात, मी तुला सोडणार नाही. कितीही मोठं वादळ येऊ दे, मी तुझा हात सोडणार नाही. तू फक्त मला हाक मार, मी धावून येईल. आजवर अनेकदा तुम्हाला अपमान, अवहेलना, अपयश यांचा सामना करावा लागला असेल, पण आता काळ बदलतोय. स्वामींच्या कृपेने जिथे तुम्हाला कमी लेखलं गेलं होतं तिथेच तुम्हाला सन्मान मिळेल. आजपासून 5 मिनिटाच्या आत कोणीतरी तुमचं नाव जपतोय, कोणीतरी तुमच्यासाठी एखादी संधी घेऊन येणार आहे, कोणीतरी तुमचं आयुष्य बदलवणार आहे. कारण हे सगळं स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने, इच्छेने घडते. ते म्हणतात, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणूनच आज तुझं भाग्य बदलणार आहे. ज्या गोष्टीसाठी लोकांनी तुला थांबवलं, निराश केलं, त्या गोष्टी आता तुम्हाला सरळ सहज मिळणार आहे. ज्या यंत्रणांनी तुम्हाला नाकारलं त्या आता तुम्हाला बोलवतील. जिथे तुम्हाला खूपदा अपमानित झालात तिथेच आता लोक तुमचं कौतुक करतील. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या घरात मी स्वतः येणार आहे. तिथं मी सुखात दीप्तीपद घेऊन येईन. माझ्या पावलांमुळे तुझं घर तेजाळेल. तुमच्या घरात एखादी जुनी थांबलेली बातमी, कोर्टाचा निकाल, नोकरीची उत्तरं किंवा पैशाची अडचण या सगळ्यांवर स्वामींच्या आशीर्वादाने अंतिम समाधान मिळणार आहे. तेव्हाची गोष्ट लक्षात ठेवा, जे घडतंय ते अचानक नाही, ते स्वामी समर्थांनी आधीच ठरवलेलं आहे. आजपासून दररोज फक्त 5 मिनिटं तुम्ही शांत बसून स्वामी समर्थ, स्वामी समर्थ असं जप करा. स्वामींचं नाव हेच तुमचं भाग्य आहे. स्वामींचा विचार हाच तुमचा चमत्कार आहे. स्वामींचा आशीर्वाद हाच तुमचा सर्वात मोठा धनसंचय आहे. आणि त्या 5 मिनिटांमध्ये तुमचं नशीब पालटून जाईल. तुमच्या आयुष्याचा तीळ मात्र कणही पूर्वीसारखा राहणार नाही. स्वामी समर्थ म्हणतात, लेकरा, किती दिवस तुझं नशीब झोपलेलं होतं, किती वेळा तू रडलास, देवाजवळ मागितलंस, पण आता मी जागा झालोय. आता तुझं मागणं फाटलेल्या ओळीत राहणार नाही. मी देईन तुला असं की तू विसरशील दुःख काय असतं. आज ज्या घरात चिंता, अडचणी आणि अशांती आहे त्या घरात आता शुभ बातमींचं वादळ येणार आहे. हो, अगदी वादळ. कारण ही खुशखबर एवढी मोठी आहे की तिचा प्रभाव फक्त तुमच्यावर नाही तर तुमच्या पूर्ण कुटुंबावर, नात्यांवर आणि भविष्यावर होणार आहे. स्वामी समर्थ सांगतात, मी तुझं आयुष्य नव्याने रेखाटतोय. त्या प्रत्येक रेषेत मी भरतोय सुख, समृद्धी आणि यशाचं रंग. तुमच्या घरात एखाद्या मुलांचं शिक्षण थांबलेलं असेल ते परत सुरू होईल. कुणाचं लग्न अडलं असेल ते ठरून जाईल. कोणी आजारी असेल त्यांचं आरोग्य चांगलं होईल. आणि ज्याला तुमच्या घरात काही नकोसं वाटत होतं त्यालाच आता वाटेल हीच माझी जागा आहे. तुमच्या दारात अशी वेळ येईल की पैशाचे दरवाजे उघडले जातील, मोठ्या संधी तुमच्या पायाशी येतील आणि तुम्ही म्हणाल, हे असं कधी झालं. स्वामी म्हणतात, माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव, माझं नाव घेत राहा, मी तुझ्या पाठीशी कायम आहे. आजपासून 5व्या मिनिटाला कोणीतरी तुमच्या आयुष्यात आनंदाचं दार उघडणार आहे. कोणीतरी तुमचं दुर्लक्षित नशीब उचलून सोनं करणार आहे. आणि कोणीतरी म्हणजे मीच, स्वामी समर्थ, तुमचं आयुष्य नव्याने उजळवणार आहे. रोज सकाळी उठल्यावर डोळे मिटा आणि मनात म्हणा, स्वामी समर्थ, मी तुमच्यावर पूर्ण विश्वास ठेवतो. हे वाक्य तुमचं आयुष्य बदलेल. हे एक वाक्य तुमचं संकट दूर करेल. तेच वाक्य तुमचं नशीब उघडवेल. कारण स्वामी म्हणतात, माझ्या नावात इतकी शक्ती आहे की ते उच्चारलं की नशीब दरवाजा उघडतं. स्वामी समर्थ म्हणतात, अरे पोरांनो, तुमचं दुःख माझ्या डोळ्यासमोर आहे. तुमच्या प्रत्येक अश्रूंचा हिशोब माझ्याकडे आहे. आता वेळ आली आहे की त्या अश्रूंना मी आनंदात बदलणार आहे. आजपर्यंत ज्याने तुमचा विश्वास तोडला, ज्याने तुमचं स्वप्न हसण्याचं कारण केलं, त्यांच्यासमोरच आज तुमचं नशीब फुलणार आहे.
स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने एखादं नकारात्मक उत्तर होकारात बदलेल. एखादी बंद झालेली संधी पुन्हा तुमच्या जवळ चालत येईल. जे तुमच्यापासून लांब गेलं ते परत येईल. आणि सर्वात महत्त्वाचं, तुमचं मन नव्याने शांत समाधानी होईल. स्वामी म्हणतात, तुला कोणी नाकारलं म्हणून तू निराश झालास, पण मी तुला स्वीकारतोय पूर्ण मनापासून. आता मी तुझ्यासाठी अशा शुभ घटना घडवणार आहे ज्यांनी तुला आयुष्यभर आनंदी ठेवलं जाईल. हे शब्द ऐकताना तुमच्या मनात जो कंपन होतोय ना, तो चमत्काराच्या सुरुवातीचा संकेत आहे. स्वामींचं वचन आहे, जे काही तुझ्या नशिबात नव्हतं ते मी स्वतः तुझ्या पदरी घालेन. फक्त थोडं शांत राहा, मनात गोंधळ नको. कारण जसं अंधारातून सूर्य उगवतो तसं संकटामधूनच खूप मोठा आनंद प्रकट होतो. आणि हेच आता तुमचं आयुष्य अनुभवणार आहे. जिथं घरात सतत भांडणं, वाद, तणाव होता, तिथं आता प्रेमाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं वातावरण तयार होईल. ज्याने तुम्हाला खालचा दर्जा दिला तेच आता तुमचं कौतुक करतील. स्वामी समर्थांच्या कृपेने तुमचं नशीब इतकं तेजाळेल की तुम्ही म्हणाल, हे खरंच माझं आयुष्य आहे का? स्वामी समर्थ म्हणतात, मी तुला मागचं सगळं विसरायला लावेन, कारण जे पुढे येते ते इतकं सुंदर आहे. आता केवळ काही क्षणात तुम्हाला एखादा फोन येईल, एखादा मेसेज, एखादी बातमी, एखादा भेटणारा व्यक्ती तो तुम्हाला शुभ वार्ता देईल. आणि त्याच क्षणी तुम्ही डोळे मिटून स्वामींचं नाव घ्याल, जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ म्हणतात, माझ्या लेकरांनो, तुमचं आयुष्य बरंच काही सहन करून आलंय, पण आता मी स्वतः तुमच्या घरात येतोय. आणि जिथं स्वामी समर्थ येतात तिथं संकट राहत नाही, दुःख थांबतं आणि खुशखबर स्वतः चालत घरात प्रवेश करते. तुम्हाला वाटत असेल की मी खूप वेळा देवाला साकडं घातलं, खूप वेळा प्रार्थना केली, पण काहीच घडलं नाही. मग आज मी सांगतो, हे सगळं ऐकूनच आज मी तुझ्या आयुष्यात दार ठोठवतोय. आजपासून जिथं अंधार होता तिथं उजेड येईल, जिथं अपयश होतं तिथं यश पावेल, आणि जिथं तुमचं मन गमावलेलं होतं तिथं नव्याने उमेद उगवेल. स्वामी समर्थ म्हणतात, माझं नाव उच्चारण्याची वेळ आली की नशीब आपोआप लवून येतं, आणि तेच नशीब आता तुझ्यासमोर हसत उभं आहे. कितीही मोठी अडचण असली, कितीही मोठे उंबरटे झेललेचे असेल, कितीही लोकांना तिरस्कार केला असेल, कितीही स्वप्न मोडली असतील, स्वामी समर्थ म्हणतात, मी आहे. म्हणजे आता कोणतंही अपयश तुझं राहणार नाही. आजपासून सुरुवात होईल एका नव्या जीवनाची. घरात एखादा चांगला संदेश येईल, नात्यात गोडवा परत येईल, पैशांची चिंता दूर होईल, अनपेक्षित ठिकाणी संधी येईल, आणि सगळ्यात मोठं म्हणजे तुमचं मन शांत समाधानाने भरून जाईल. स्वामी समर्थ तुम्हाला म्हणत आहे, माझ्यावर विश्वास ठेव, मी तुझी चिंता कमी करणार नाही, मी तुला पूर्णपणे नष्ट करणार नाही. आज सकाळी एक संकल्प करा, दररोज फक्त 2 मिनिटं डोळे मिटून म्हणा, स्वामी समर्थ, मला तुझी साथ पाहिजे. हे वाक्य तुमचं आयुष्य पालटून टाकेल. कारण स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा माझ्या मनात पोहोचली आहे, आता मी स्वतः ती पूर्ण करणार आहे. आता तुमचं आयुष्य अशा वळणावर येऊन उभं आहे जिथून पुढे फक्त यश, समृद्धी, प्रेम आणि समाधान आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तुझं आयुष्य आता मागे वळणार नाही, ते फक्त वर आणि वरच जाणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, ज्या घरात रोज चिंता असते तिथं मी समाधान घेऊन येतो. जिथे रोज फाटक बजेट असतं तिथंच मी भरभराटीचा ओसंडता वाहतो. आणि जिथं रोज डोळ्यात अश्रू असतात तिथं मी हास्याचं दिवा लावतो. आज तुम्ही विचार करत असाल, हे खरंच घडले का? मग स्वामी तुम्हाला सांगतात, हो, अगदी आजच तुमचं दार वाजणार आहे, आणि त्या दारात उभं असेल शुभ बातमीचं पाऊल. स्वामींचं वचन आहे, तुला अपेक्षित नोकरी मिळेल, तुझ्या व्यवसायात अचानक मोठा बदल येईल, अडकलेले पैसे परत येतील, आणि ज्याची वाट पाहत होता ती व्यक्ती स्वतः तुझ्याशी संपर्क करेल. स्वामी समर्थ म्हणतात, तू डोळे मिट आणि फक्त 1 मिनिट माझं नाव घे, मी तुझं बंद नशीब उघडेन. कारण जे काही वेळेवर होत नाही ते माझ्या कृपेने योग्य वेळेवर घडतं. आज तुमचं घर एक मंदिर ठरणार आहे, कारण त्या घरात आज चमत्कार घडणार आहे. स्वामींचं कृपाशीर्वाद आकाशातून तुमच्यावर कोसळणार आहे.
जे तुमच्या प्रत्येक कोपऱ्यात प्रसन्नता भरणार आहे. आजचं अचानक कोणीतरी समाधानाची बातमी घेऊन येईल. तुम्हाला थांबवलेली संधी पुन्हा चालून येईल. तुम्ही हरवलेली उमेद पुन्हा नव्याने जागृत होईल आणि जे शक्यच वाटत नव्हतं ते सहज शक्य होईल. स्वामी समर्थ म्हणतात, तुझा विश्वासच हाच माझा देव आहे. तुझी श्रद्धा हीच माझी शक्ती आहे आणि त्यामुळेच मी तुला रिकामा परत पाठवणार नाही. हे सगळं ऐकत असताना तुमचं मन शांत होतं. हृदयात थोडी जाणीव जागते की खरंच काहीतरी मोठं, चांगलं, शुभ घडणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, मी नुसता शब्द देत नाही, मी तो पूर्ण करतो. कारण मी तुझा आहे आणि तुझं दुःख हीच माझी खरी सेवा आहे. स्वामी समर्थ म्हणतात, माझ्या लेकरांनो, तुमचं मन कितीही थकलं असलं, तुमचं शरीर कितीही दमलेलं असलं, तुम्ही कितीही वेळा अश्रू ढाळलेले असेल, तरी लक्षात ठेवा, मी प्रत्येक अश्रूतून तुमचं दुःख ओळखतो आणि त्यावर उपाय शोधतो. तुम्हाला कधी वाटलं का की किती दिवस झाले काहीच चांगलं घडत नाही? मग आज मी सांगतो, तुमच्या या विचारावर स्वामींचं उत्तर येणार आहे, एकदम अनपेक्षित आणि आनंदाने भरलेलं. आजचा दिवस स्वामी म्हणतात, मी खास तुझ्यासाठी ठेवलाय, कारण आजचं तू एक ते ऐकणार आहेस जे तुझ्या आयुष्याचं संपूर्ण प्रवाह बदलून टाकेल. एक फोन कॉल येईल, एक चिठ्ठी येईल, एक संधी चालत तुमच्यापर्यंत पोहोचेल, एक नवीन दार उघडेल आणि तुमचं काळजीचं ओझं हळूहळू हलकं होत जाईल. स्वामी समर्थ म्हणतात, माझं नाव जिथं घेतलं जातं तिथं संकट मागं वळतात आणि नशीब पुढं धावत येतं. तुम्ही म्हणाल, हे सगळं खरंच घडेल का? हो, कारण तुम्ही आता त्या वळणावर उभे आहात जिथून फक्त चांगल्या गोष्टींचा प्रवास सुरू होतो. स्वामी तुम्हाला सांगत आहे, तुमच्या मुलांच्या शिक्षणात यश मिळेल, घराच्या आर्थिक अडचणी दूर होतील, आरोग्यात अचानक सुधारणा होईल, नव्या संधी उगम पावतील आणि सर्वात महत्त्वाचं, मन शांती होईल, कारण मी स्वतः तुझ्या सोबत आहे. स्वामी म्हणतात, तुझ्या घरातील देवाची मूर्ती ही निव्वळ मूर्ती नाही, ती माझं वास्तव्य आहे. आता त्या मूर्तीमधून मी बाहेर येणार आहे आणि तुझ्या घराचं समाधानाचं गाणं गुणगुणणार आहे. स्वामी समर्थ तुम्हाला आठवत आहे, हेच पुरेसे आहे की तुम्हाला चमत्कार अनुभवायला मिळावा. हे वाक्य लक्षात ठेवा. स्वामी समर्थ म्हणतात, 5 मिनिटात तुझ्या घरात मोठी खुशखबर येईल आणि त्या 5 मिनिटाचा आरंभ झालाय. तुमचं चांगलंच वेळसकट तुमच्यापर्यंत येतंय. आता स्वामी समर्थ तुम्हाला बोलवत आहेत, फक्त 1 मिनिट थांब, डोळे मीट आणि म्हण, स्वामी आता माझा हात धर, बाकी मी पाहीन, कारण तुझं सुख हेच माझं ध्येय आहे. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, जे तुझ्या मनात आहे ते मलाही माहीत आहे. तू ज्या गोष्टीसाठी रोज प्रार्थना करतोस ती गोष्ट आता फळ देणार आहे. जेव्हा वाटतं की सगळं संपलंय, तेव्हाच मी नव्याने सुरुवात करतो. तुझ्या घरात ज्या वेळेला शांतता असते त्या शांततेत मी येतो. तू जिथे गप्प बसून आस ठेवतोस तिथे मी तुझ्या पाठीशी उभा असतो. आज त्या पवित्र 5 मिनिटांमधून काहीतरी बदलणार आहे. तेच 5 मिनिटं म्हणजे फक्त वेळ नाही, तर स्वामींचा आशीर्वादाचा दरवाजा आहे. हळूहळू त्या दरवाजातून आनंदाचा प्रकाश घरात पसरू लागणार आहे. आज सकाळ वेगळी वाटेल, आज दुपार वेगळी पडेल आणि आज संध्याकाळी तुझं मन आश्चर्याने थांबेल, कारण एक अशी बातमी जी तू कल्पनाही केली नव्हती ती तुला मिळेल. स्वामी म्हणतात, बाळा, मी तुला केव्हाच विसरलो नाही. कधी वाटलं असेल की तू एकटाच आहेस, पण तो क्षण माझ्या उपस्थितीचा होता. मी तुझं रक्षण करत होतो, फक्त तू अजून वेळ आली नाही असं समजून थांबलेला होतास. आता ती वेळ आली आहे, तुझं नशीब हलणार आहे आणि नशिबाच्या वळणावर मी तुला धरून उभा करणार आहे. पोटासाठी झगडणाऱ्या हातांना आता विश्रांती मिळणार आहे. मनात घोंगावणाऱ्या शंका आता निवळणार आहेत आणि जे नातं तुटलेलं वाटत होतं ते नवं रंग घेणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, माझ्या लेकराला आता रडायचं कारण नाही. मी आलोय, फक्त विश्वास ठेवा. एक वेळ आली की चमत्कार घडतो आणि ही वेळ तुझी वेळ आहे. आज तू जे काही मागितलं होतं ते तुला मिळणार आहे. तो फोन, ती बातमी, ते उत्तर, तो निकाल, ती थेट, ती रक्कम, हे जे काही तुला हवं होतं तेच आज तुझ्यासमोर उभं राहील आणि तू डोळे विस्फारून म्हणशील, हे खरंच स्वामींचं काम आहे. मनात एक थोडीशी धडधड आहे
ती धडधड विश्वासाची आहे. हीच ती वेळ आहे जिथे स्वामींनी तुझ्या जीवनात प्रवेश केला आहे. आता त्या प्रवेशाला अडवू नको. फक्त शांतपणे मनात स्वामींचं नाव घे आणि पहा, तुझ्या घरात कुठून कुठून शुभ बातम्यांचा वर्षाव होते. स्वामी म्हणतात, हे क्षण तुझे आहेत, हेच दिवस तुझ्या आशीर्वादाचे आहेत. मी तुला आता थांबवणार नाही. उलट तुझ्या पाठीवर हात ठेवून म्हणणार, जा बाळा, आता यश तुझ्या वाटेवर उभं आहे. संसारात अनेक अडचणी असतात, पण त्या अडचणीवर मात करण्यासाठी देव दरवेळेला एखादं सुंदर कारण तयार करतो. आज ती खुशखबर म्हणजे तुझ्या आयुष्यातली दिशा बदलवणारी देवाची भेट आहे. स्वामी म्हणतात, बाळा, विश्वासाने पुढे चाल. मी तुझ्या सोबत आहे. तू कुठेही पडलास तरी मी धरायला तयार आहे. तुझ्या प्रत्येक दिवस आता प्रकाशमान होणार आहे आणि त्या प्रकाशात तुझं घर पुन्हा एकदा हसणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, जीवनात खूप वेळा अशी वेळ येते की तुझं मन खचून जातं, डोळ्यातून अश्रू ओघळतात आणि वाटतं की सगळं संपलं. पण त्या क्षणाला विसरू नकोस की मी तुझ्या सोबत आहे. मी तुझ्या प्रत्येक अर्थ मनाला ओळखतो, तुझ्या प्रत्येक वेदनेला समजून घेतो आणि जेव्हा तू सर्वस्व ठेवून माझ्या नावाचा पाठपुरावा करतोस तेव्हा मी तुझ्या आयुष्यात चमत्कार आणतो. स्वामींच्या या शब्दांमध्ये एक वेगळा विश्वास दडलेला आहे. हा विश्वास तू स्वतःच्या मनात जागृत कर, कारण विश्वासाशिवाय कोणताही बदल शक्य नाही आणि विश्वास असला तर जगाच्या कोणत्याही अडथळ्याला आपण पार करू शकतो. आज तुझ्या घरात नवा सूर आणि नवा रंग येणार आहे. आठवण ठेव, स्वामींचा आशीर्वाद म्हणजे सोनेरी प्रकाश, जो अंधारातही मार्ग दाखवतो. तुझ्या घराच्या दरवाज्यावर जेव्हा तो प्रकाश पडेल तेव्हा नक्कीच जाणशील की काहीतरी चांगलं घडणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, माझ्या भक्ताच्या जीवनात मी फक्त सुख आणि समाधान आणतो. जेव्हा तू माझ्यावर नावाचा उच्चार करतो तेव्हा मी तुझ्या पाठीशी उभा राहतो. तू एकटाच नाहीस, मी तुझ्या सोबत आहे. माझ्या कृपेने तुझं मन हलकं होईल, तुझ्या घरात समाधान आणि आनंद येईल. तुझ्या मनातील भीती आणि काळजी आता कमी होऊ लागेल, कारण स्वामी समर्थांनी तुझ्यावर त्यांचा खास आशीर्वाद पाठविला आहे. आता तुझ्या आयुष्यात नवीन संधी येणार आहे. ती संधी तुझ्या मेहनतीला आणि श्रद्धेला फळ देणार आहे. स्वामी म्हणतात, तू जिथं थांबला होता तिथूनच पुन्हा पुढे चालायला सुरुवात कर. मी तुझा हात धरून तुझ्या प्रत्येक पावलावर साथ देईन. तू जिंकलास आहेस, कारण माझा आशीर्वाद तुझ्या सोबत आहे. आजचं तुझ्या घरात एक शुभ घडी येईल. तो शुभ क्षण तुझ्या आयुष्याचा प्रवास बदलून टाकेल. तुझ्या मेहनतीला यश मिळेल, तुझ्या कष्टांना मान मिळेल आणि तुझ्या मनातला आनंद आकाशाला भिडेल. स्वामी समर्थ म्हणतात, मी माझ्या भक्तांच्या आयुष्यात चमत्कार घडवतो. तुझ्या मनाचा दरवाजा उघड आणि माझ्या कृपेचा प्रकाश आत येऊ दे. तुझ्या घरात सुख, शांती आणि समृद्धी येऊ द्या. ही गोष्ट फक्त ऐकण्यापुरती नाही तर अनुभवण्यापुरती आहे. आज तुझ्या घरात जे काही शुभ घडणार आहे ते अनुभव पहा आणि तुझ्या आयुष्यात नवे स्वप्न उराशी ठेवा. आता तुला फक्त हे करण्याची गरज आहे की मन स्वामींचं नाव घे, श्रद्धेने त्यांच्या कृपेवर विश्वास ठेव आणि पुढे वाटचाल सुरू ठेव. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या आयुष्यातील या सुंदर क्षणाचा आनंद घे आणि नवा अध्याय लिहायला सुरुवात कर. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, तुझ्या आयुष्यातली ही वेळ आहे ज्याचं तू स्वप्न देखील पाहिलं नसेल. जेव्हा तुला वाटलं की अंधार पसरलाय तेव्हा मी माझ्या प्रकाशाने तुझा मार्ग उजळून टाकणार आहे. हा प्रकाश फक्त दिवे जसे अंधारात दिशा दाखवतात तसं नाही, तर तो तुझ्या मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात जाऊन तुझ्या भीतीला, तुझ्या शंकांना दूर करणार आहे. स्वामींचा आशीर्वाद असा आहे की तो फक्त आजच नाही तर प्रत्येक क्षण तुझ्या सोबत राहील. तुझ्या घरात सुख समृद्धी येईल, तुझ्या मनाला शांती मिळेल आणि तुझ्या कष्टांना नक्कीच फळ मिळेल. या फळाला साधा मदत समजू नये, हे कारण ते फळ तुझ्या आयुष्यातील प्रत्येक वेदना दूर करणारे, प्रत्येक स्वप्न पूर्ण करणारे असेल. आज तुझ्या जीवनात नवीन अध्याय सुरू होणार आहे. तो अध्याय आनंदाचा, समाधानाचा आणि भरभराटीचा असेल. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझ्या घरातील प्रत्येक सदस्यासाठी एक शुभ संदेश घेऊन आलो आहे. त्या संदेशाला तुझ्या जीवनातील प्रत्येक अडचण सोपी होईल, प्रत्येक समस्या दूर होईल आणि प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. तू आता हळूहळू जाणशील की अशा प्रकारे प्रत्येक लहानशी गोष्ट मोठ्या बदलाचा आधार बनते.
स्वामी म्हणतात, मी तुझ्या जीवनातील त्या प्रत्येक लहानशा आशेला पकडून ठेवून मोठे आश्चर्यकारक फळ देणार आहे. फक्त थोडा वेळ धीर धर आणि माझ्या आशीर्वादावर विश्वास ठेव. स्वामी समर्थांचा आशीर्वाद म्हणजे असा एक सुंदर दुवा आहे जो तुझ्या मनाला जोडतो आणि तुझ्या आयुष्याला नवीन दिशा देतो. तुझ्या घरात येणारी खुशखबर फक्त आनंदीच नव्हे तर आत्मविश्वास वाढवणारी असेल. या आनंदाच्या क्षणात तुझं मन भरून येईल आणि तुझ्या चेहऱ्यावर हास्य फुलेल, जे अगदी स्वर्गसदृश्य असेल. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या प्रत्येक कठीण काळ हा काहीतरी नवीन शिकवणार आहे आणि मी तुझ्या प्रत्येक वेदनेला माझ्या प्रेमाने सामोरे येतोय. त्यामुळे आता तुझ्या आयुष्यात यश आणि समाधानाचं आगमन होईल. तुला फक्त माझा विश्वास ठेवायचा आहे. या आशीर्वादाच्या प्रवाहात तुझं मन जरा अधिक शांत होईल आणि तुझ्या घरात एक नवीन ऊर्जा जागृत होईल, जी ऊर्जा तू कधी कुठल्याही अडचणीला सामोरे जाताना अनुभवशील. जी ऊर्जा तुझ्या घरात स्वप्नांना सत्यात रूपांतरित करेल. स्वामी समर्थ म्हणतात, हेच 5 मिनटं फक्त 5 मिनटं नाहीत, तर ते एक नवीन सुरुवात आहे, जी सुरुवात तुझ्या जीवनाला नवचैतन्य देईल, तुझ्या घराला सुख शांतीने भरून टाकेल. म्हणून या क्षणी तू फक्त आनंद मोकळं कर आणि म्हण, स्वामी मी तयार आहे. तुझ्या आशीर्वादाला माझं मन आणि आयुष्य देतो. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझ्या पाठीशी आहे बाळा, तुला अधिक एकटे राहून देणार नाही. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा जीवनाच्या प्रत्येक वळणावर मी तुझ्या सोबत उभा आहे. तुझ्या मनातील त्या गोंधळाला, त्या काळजाच्या धडधडेला मी शांत करतोय. तू जर मनाशी ठरवलं की मी स्वामींच्या नावाने दिवस सुरू करेन, तर मी तुझ्या आयुष्यात चमत्कार घडवीन. हे स्वामींचे शब्द केवळ शब्द नाहीत, तर विश्वासाचे वचन आहे. जेव्हा तुझ्या मनात दुसरता येते तेव्हा या शब्दांनी प्रकाश फोडायला मदत होईल. तुझ्या घरात नवी उमंग येईल, नवीन ऊर्जा जन्मेल. प्रत्येक कोपऱ्यातून चिंता निघून जाईल आणि आनंदाचा सुवास दळवेल. स्वामी समर्थ म्हणतात, तू जे काही स्वप्न पाहतोय ते पूर्ण होणार आहे. तू कितीही अडचणीत असला तरी माझा हात तुझ्यावर आहे. तू फक्त धीर धर, मी तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला यश देईन. तुझ्या घरात जेव्हा आनंदाच्या शुभ घडामोडी होणार आहे तेव्हा तू स्वतःला आश्चर्यचकित वाटेल. तुला वाटेल की हे काही स्वप्न आहे का, पण ते स्वप्न नाही, स्वामी समर्थांची कृपा आहे, जी तुझ्या जीवनात मोठी खुशखबर घेऊन येते. स्वामी समर्थ म्हणतात, जगात जे काही चांगलं घडतंय ते माझ्या भक्तांसाठी आहे. तुझं घर आणि तुझं मन सुद्धा त्या चांगल्या गोष्टींसाठी सज्ज आहेत. आता तूच त्या आनंदाचा भाग हो. आता मनातील भीती, शंका, वेदना दूर करून स्वामींच्या नावाचा जप कर. तुझ्या आयुष्यात नवा सूर येईल, नवा आनंदाचा प्रवाह वाहू लागेल. तू अनुभवशील की तुझ्या प्रत्येक दिवसाची सुरुवात आनंदाने होते आणि तुझ्या रात्री शांततेत संपते. स्वामी म्हणतात, माझा आशीर्वाद तुझ्या घरात वर्षारूपाने पडेल. तुझ्या कष्टांना फळ मिळेल आणि तुझं मन समाधानाने भरून जाईल. हेच ते 5 मिनिटं जे तुझ्या आयुष्यात मोठा बदल घेऊन येणार आहेत. म्हणून आता विश्वासाने पुढे जा, स्वामींच्या नावाचा जप कर आणि आनंदाने जीवन जग. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझ्या सोबत आहे बाळा, तुला कधीही निराश होऊ देणार नाही. स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा मनात साऱ्या अडचणींचा भार वाटतो तेव्हा तू विचार विसरू नकोस की मी तुझ्या जवळ आहे. तुझ्या प्रत्येक वेदनेत मी सामील आहे आणि त्यामुळे तुझ्या प्रत्येक सुखात मी सहभागी आहे. फक्त तू माझ्यावर मनापासून विश्वास ठेव. आज तुझ्या घरात जे काही शुभ घडणार आहे ते एक चमत्कार आहे. या चमत्काराला तुझ्या श्रद्धेने आणि मेहनतीने बळ मिळेल आणि नक्कीच हा चमत्कार तुझ्या कुटुंबाला, माझ्या मनाला, तुझ्या मनाला, तुझ्या आयुष्याला एक नवा उधाण देईल. स्वामी समर्थ म्हणतात, जीवनात कधीही हार मानू नकोस. जिथे तू अडकला तिथून उठ, पुन्हा चालायला सुरुवात कर. माझ्या आशीर्वादामुळे तू आणखी मजबूत होशील. तुझ्या घरात आनंद आणि शांती येईल. तू जेव्हा स्वामींचं स्मरण करशील तेव्हा तुझ्या मनात एक नवा विश्वास आणि ऊर्जा येईल. त्या ऊर्जाने तू नव्या संधींना स्वीकारशील आणि तुझं जीवन सुफळ होईल. मी तुझ्या प्रत्येक स्वप्नांना पंख देतो. तुझ्या आयुष्यात नवा दिवस, नवा प्रकाश येतोय. तुझ्या घरात आज एक सुंदर आणि आनंददायी बदल घडणार आहे. हे सर्व होण्यासाठी तुला फक्त थोडा वेळ द्यायचा आहे आणि त्यामुळे माझ्या नावाचा जप कर आणि मनाला शांत ठेव. तुझ्या श्रद्धेचा दीप नेहमी लकवत राहून. स्वामी समर्थ म्हणतात,
तुझ्या घरात येणाऱ्या या शुभ घडीला माझा आशीर्वाद आहे. हा आशीर्वाद तुझ्या आयुष्यात नवीन ऊर्जा आणि आनंद घेऊन येईल. आता तुला हे लक्षात ठेवायचं आहे की स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुझ्या सोबत आहे आणि तो तुझ्या प्रत्येक पावलावर तुझ्या पाठीशी उभा राहील. तुझ्या मनाला विश्वास आणि श्रद्धा इतकी प्रचंड आहे की या पुढच्या प्रवासात तुझ्या प्रत्येक स्वप्नाला सत्यात उतरवेल. तुझं भविष्य उज्ज्वल आहे बाळा. फक्त माझ्या आशीर्वादावर विश्वास ठेव आणि तुझं मन कधीही न हार मानू दे. स्वामी समर्थ म्हणतात बाळा, तुझ्या घरात येणारी ही खुशखबर म्हणजे फक्त सुरुवात आहे. यापुढे तुझं जीवन अशा आनंदाने आणि भरभराटीने भरून जाईल की तुझं मन अगदी हलकं आणि प्रसन्न होईल. तुझ्या कष्टांना आणि तुझ्या धैर्याला मी फळ देणार आहे. त्यामुळे जसं सूर्य उगवतो तसं अंधार दूर होतो. जसंच तुझ्या आयुष्यातील सर्व काळजी, चिंता आणि दुःख दूर होतील. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझ्या मनाला ज्या गोष्टींचा आधार हवा आहे तो आधार देईन. तुझ्या मनातील प्रत्येक भीती मी दूर करेन. स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे तुझ्या घरात प्रेम, शांती आणि समृद्धी नांदेल. तुझ्या घरात जे जे स्वप्न अर्धवट राहिले होते ते आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. फक्त थोडा वेळ धीर धर आणि माझ्या आशीर्वादावर विश्वास ठेव. तू जे काही स्वप्न पाहतोय ते आता फक्त स्वप्न राहणार नाही, तर ते सत्यात रूपांतरित होणार आहे. मी तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला यश देईन. तू माझ्या नावाने कायम उभा राहा. तुझ्या घरात येणाऱ्या या खुशखबराने तुझ्या मनाला एक नवीन उमेद मिळेल. तुझ्या चेहऱ्यावर एक सुंदर हास्य फुलेल आणि तुझ्या मनात नवा विश्वास जागृत होईल. हे फक्त तुझ्या आयुष्यातील नवा अध्याय आहे, ज्यामध्ये आनंद, प्रेम आणि यश भरभराटीने येईल. तू प्रत्येक दिवशी स्वामींच्या नावाचा जप कर. तुझ्या मनाला शांत ठेव आणि नवा उत्साह घेऊन येईल. जीवनात पुढे चाल. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझ्या सोबत आहे, तुझा मार्गदर्शक आहे आणि तुझा मित्र आहे. या आशीर्वादाने तुझं मन आणि तुझं जीवन बदलेल. तुझ्या घरात नवा प्रकाश पसरवेल आणि तुझ्या आयुष्यात नवा संचार आणेल. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, तुझ्या प्रत्येक दिवशी मी तुझा आधार आहे. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणीमागे एक मोठा संदेश लपलेला असतो. जेव्हा तू त्या अडचणींना सामोरे जातोस तेव्हा तू फक्त संकटाचा सामना करत नाहीस, तर तुझं मन आणि आत्माही अधिक मजबूत होतो. तुझ्या घरात येणारी ही खुशखबर म्हणजे तुझ्या या सर्व संघर्षाचं फळ आहे. ती फक्त एखादी वेळेची घटना नाही, तर तुझ्या आयुष्यात नवी प्रेरणा आणि नवी ऊर्जा देणारी सुवर्ण संधी आहे. तुझ्या घरात आनंद आणि समाधान यावे यासाठी स्वामी समर्थ नेहमीच तुझ्या पाठीशी आहे. त्यामुळे तू जर स्वामींच्या नावाचं जप आणि भक्ती मनापासून करशील तर हा आशीर्वाद तुला प्रत्येक वेळी बळ देईल आणि तुझ्या जीवनाला नवा रंग फोडेल. आता तुझ्या घरात जे काही चांगलं घडणार आहे, जे थोडं थांबून अनुभवायला शिक. जसे सूर्य उगवतो तसा अंधार दूर होतो, तसे स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे तुझ्या आयुष्यातील काळजी, चिंता आणि दुःख दूर होतील. जेव्हा मन शांत आणि समाधानी असेल तेव्हाच खरा आनंद तुझ्या घरात नांदेल. स्वामी समर्थ म्हणतात की तुझ्या मनातील भीती, ताण आणि चिंता दूर करून तू आनंदाने भरलेला जीवन जगशील. आता वेळ आली आहे तुझ्या मनाला नवीन उमेद देण्याची, नवीन विश्वास जागृत करण्याची. या आशीर्वादात अर्थ फक्त आजच नाही तर तुझ्या संपूर्ण आयुष्यातील आहे. त्यामुळे तू मन पूर्ण शांत करून माझ्या नावाचा जप सुरू ठेव. तुझ्या घरात प्रेम आणि सद्भावना भरावी यासाठी स्वामी समर्थ नेहमी तुझ्या सोबत आहे. तुझ्या घरात जे जे स्वप्न पूर्ण होण्याची वाट पाहत आहे ते आता पूर्ण होण्याच्या वाटेवर आहे. हे स्वप्न फक्त आर्थिक समृद्धीचे नाही, तर मनाचा शांती, कुटुंबातील प्रेम आणि आरोग्य देखील या यशाचा भाग आहेत. स्वामी समर्थ म्हणतात की जीवनातील प्रत्येक छोटा आनंद मोठ्या यशाचा पाया असतो. म्हणून या आनंदाला तू जप आणि वाढव. माझ्या आशीर्वादाने तुझ्या घरात नवीन ऊर्जा आणि नवीन शक्ती येईल, जी तुला प्रत्येक दिवशी आनंदाने भरून टाकेल. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, तू जे काही स्वप्न पाहतोय ते फक्त स्वप्न राहणार नाही, ते सत्यात उतरवणार आहे. तुझ्या मेहनतीला आणि श्रद्धेला माझा आशीर्वाद असेल. तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला यश मिळेल आणि तू प्रत्येक अडचणीवर मात करशील. या शब्दांनी तू स्वतःला नवा ऊर्जा आणि बळ दे. प्रत्येक दिवशी स्वामींच्या नावाचा जप कर. मनात प्रेम आणि श्रद्धा ठेव
कारण हेच तुझ्या यशाचे मूळ आहे. तुझ्या मनाचा आवाज माझ्याकडे येतोय आणि मी तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन. स्वामी समर्थ म्हणतात की मी तुझ्या प्रत्येक पावलावर तुझा आधार आहे. बाळा, कधीही निराश होऊ नकोस, कारण मी तुझ्या सोबत आहे. या विश्वासाने तू पुढे जा. तुझ्या घरात येणारी ही खुशखबर फक्त एक शुभारंभ आहे आणि आता तुझं जीवन आनंदाने, प्रेमाने आणि यशाने भरून जाईल. तुझ्या प्रत्येक दिवशी स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुझ्यावर राहो आणि तुझं जीवन फुलांचं आगमन व्हावं. या आशीर्वादाला मनापासून स्वीकार आणि नवा उत्साह घेऊन पुढे पाऊल टाक. तुझं भविष्य उज्ज्वल आहे हे स्वामी समर्थ तुझ्यासाठी निश्चित करतात. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या जीवनात जे जे बदल घडणार आहे ते तुझ्या मेहनत आणि श्रद्धेचं फळ आहे. तू जेव्हा प्रत्येक अडचणीत धीर धरतोस तेव्हा मी तुझ्या सोबत उभा असतो. तुझ्या घरात येणारी खुशखबर म्हणजे फक्त नशिबाची नाही, तर तुझ्या मेहनतीची आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाची एक सुंदर भेट आहे. हे बदल तुझ्या जीवनातील नकारात्मकता दूर करतील आणि नव्या शक्यतांना जन्म देतील. तुझ्या घरात प्रेम, आनंद आणि समाधान नांदेल हे माझं आश्वासन आहे. जेव्हा मनात भीती आणि शंका येतात तेव्हा स्वामी समर्थ म्हणतात की तू त्या भीतींना दूर कर, कारण मी तुझ्या प्रत्येक विचारात आणि प्रत्येक स्वप्नात आहे. तुझ्या घरात जे काही शुभ घडणार आहे ते तुझ्या कुटुंबासाठी एक वरदान असेल. या सुखाच्या क्षणाचा अनुभव घेण्यासाठी मनाला शांत ठेव. जीवनातील प्रत्येक आव्हानं हे तुझ्या यशाच्या प्रवासाचा एक भाग आहे आणि तू या प्रवासात कधीच एकटा नाहीस. स्वामी समर्थांचे आशीर्वाद तुझ्या घरात नवे दालन उघडतील, जिथे प्रेम, शांती आणि समृद्धी नांदेल. तुझ्या घरात जे जे स्वप्न अपूर्ण राहिले होते ते आता पूर्ण होण्याच्या दिशेने आहेत. मी तुला सांगतो की तुझ्या कष्टांना आणि विश्वासाला कधीही कमी लेखू नकोस, कारण माझा आशीर्वाद तुला नेहमीच बळ देतो. हे आनंदाचे दिवस तुझ्या जीवनात नवे प्रकाश आणतील आणि तुझ्या मनात नवीन आशा उगवेल. तू जेव्हा स्वामी समर्थांच्या नावाचा जप करशील तेव्हा तुझ्या मनाला शांती आणि आनंद प्राप्त होईल. स्वामी समर्थ म्हणतात, तू जे काही स्वप्न पाहतो ते तुला प्राप्त होतील. तुझ्या कुटुंबाला सुख, आरोग्य आणि संपत्ती लाभेल. मी तुझ्या प्रत्येक संकटात तुला हात देतो आणि तुझ्या यशाचा भागीदार आहे. या शब्दांवर विश्वास ठेव आणि तुझ्या आयुष्यातल्या प्रत्येक छोट्या छोट्या यशाचा आनंद घे. तुझ्या जीवनाचा प्रत्येक दिवस नवा उत्साह घेऊन येईल. स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुझ्या घरात दिवा लावेल, जो सदैव उजळत राहील. बाळा, तू कधीही हार मानू नकोस, कारण मी तुझ्या सोबत आहे. तुझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. तुझ्या घरात भरभराट येईल आणि तुझं जीवन सुखाने, समाधानाने आणि प्रेमाने भरून जाईल. तुझ्या प्रत्येक पावलावर माझा आशीर्वाद आहे आणि मी तुला कधीही सोडणार नाही. या आश्वासनाने तुझं मन भरून येईल आणि तू नवे स्वप्न पाहायला सुरुवात करशील. स्वामी समर्थ म्हणतात की आयुष्य हे एक प्रवास आहे, जिथे प्रत्येक क्षण अनमोल असतो. तुझ्या आयुष्यात आलेली खुशखबर तुझ्या मेहनतीचे आणि श्रद्धेचे फळ आहे. तू जेव्हा मनापासून स्वामी समर्थांच्या भक्तीने भरलास तेव्हा माझ्या आशीर्वादाने तुझं जीवन नक्कीच बदलणार आहे. तुझ्या घरात जे प्रेम आणि एकात्मा आहे तीच ताकद तुझ्या प्रत्येक अडचणीशी सामना करण्यासाठी आहे. त्यामुळे मनाला बळ दे, कारण तुला तुझ्या यशाचा प्रवास सुरू झाला आहे. हळूहळू सर्व काही योग्य दिशेने जाणार आहे. तुझ्या कुटुंबाला सुख आणि समाधानी भलावेल. स्वामी समर्थ म्हणतात, तू जेव्हा संकटांना सामोरे जातोस तेव्हा त्यांना आपले सामर्थ्य समज. प्रत्येक अडचण ही तुझ्या जीवनाचा एक भाग आहे, पण तीच तुझं मन अधिक मजबूत करते. तू स्वतःवर आणि माझ्या आशीर्वादावर विश्वास ठेव. या विश्वासाने तुझं मन शांत होईल आणि तुला नव्या उमेदीने पुढे जायला बळ मिळेल. जेव्हा तू मनापासून प्रार्थना करशील तेव्हा माझा आशीर्वाद तुझ्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देईल आणि तुझ्या प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. घरात येणाऱ्या खुशखबराने तुझं मन जिंकेल आणि तुझ्या आयुष्यात आनंदाचा वारा वाहेल. तुझ्या घरात येणारी खुशखबर तुझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवेल. स्वामी समर्थ म्हणतात की घरात प्रेम, आरोग्य आणि समृद्धी यांचा वास राहील. तू मनापासून काम करा, मेहनत करा आणि पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने मनाला आधार दे. जेव्हा तुझ्या मनात विश्वास आणि श्रद्धा असेल तेव्हा काहीही अशक्य नाही. माझा आशीर्वाद तुझ्या प्रत्येक निर्णयात किंवा आणि प्रयत्नात मार्गदर्शक ठरेल. तुझ्या घरातील प्रत्येक सदस्याला सुख आणि समृद्धी प्राप्त होईल.
स्वामी समर्थांचे आशीर्वाद तुझ्या घरात दिवा लावतील, जो कधीही मिटणार नाही. तुझ्या जीवनात जे जे सुख आणि समाधान हवे होते ते आता पूर्ण होणार आहे. प्रत्येक दिवशी तुझ्या मनाला नवीन आशा मिळेल आणि तुझं जीवन नवनवीन संधीने भरून जाईल. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझ्या सोबत आहे. तुझ्या प्रत्येक यशाचा आणि प्रत्येक अडचणीचा भाग आहे. या आशीर्वादावर तुझा विश्वास ठेवा आणि मनाला सदैव आनंदी ठेवा. स्वामी समर्थ म्हणतात की बाळा, तू कधीही हार मानू नकोस. जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटातून तू बाहेर पडशील आणि यशस्वी होशील. माझा आशीर्वाद सदैव तुझ्या सोबत असेल. तुझ्या घरात येणारी ही खुशखबर म्हणजे तुझ्या नशिबाची नव्याने उजळणारी आहे. तुझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. तुझं जीवन आनंदाने, प्रेमाने आणि भरभराटीने भरून जाईल. या आशीर्वादाला मनापासून स्वीकार आणि नवीन ऊर्जा घेऊन पुढे चालू ठेव. स्वामी समर्थ म्हणतात की तुझ्या जीवनात जे जे चांगलं घडणार आहे ते फक्त बाह्य कारणांमुळे नाही, तर तुझ्या मनाच्या शुद्धीमुळे आणि तुझ्या शुद्ध श्रद्धेमुळे आहे. त्यामुळे जेव्हा मन पूर्णपणे स्वामी समर्थांच्या भक्तीने भरलेलं असेल तेव्हा सर्व अडचणी आपोआप दूर होतात. तुझ्या घरात जे प्रेम, स्नेह आणि सहकार्य आहे त्याचं महत्त्व आता तुला अधिक समजेल. प्रत्येक छोट्या छोट्या आनंदाच्या क्षणांना तुमचं मन द्यायला हवं, कारण जीवनात खरा आनंद हाच आहे जो तुझ्या मनाला समाधान देतो. आता तुला आपल्या कुटुंबासाठी आणि स्वतःसाठी नवीन सुरुवात करायची आहे आणि ही सुरुवात स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने अधिक सुगंधी होईल. तुझ्या आयुष्यात येणारी ही खुशखबर फक्त आर्थिक समृद्धी नव्हे, तर मनाचा सच्चा आनंद, स्वास्थ्य आणि शांतता देखील आहे. जेव्हा तू स्वामी समर्थांच्या नावाचा जप करशील तेव्हा तुला स्वतःत एक वेगळी ऊर्जा जाणवेल. हे जप तुझ्या जीवनात नवे दालन उघडेल, जिथे तुझं मन शांत, आनंदी आणि समाधानाने भरलेलं असेल. प्रत्येक दिवस तुला नवा उत्साह देईल. तुझ्या घरात प्रेमाचे नवे रंग उमटतील. स्वामी समर्थ म्हणतात की मन जिंकणं म्हणजेच आयुष्य जिंकणं आहे. त्यामुळे मनाला शांत ठेव, विचार सकारात्मक ठेव आणि पुढे चालू ठेव. तुझ्या घरातील लोकांना देखील या आशीर्वादाचा परिणाम जाणवेल. प्रत्येक सदस्याच्या आयुष्यात सुख, प्रेम आणि समाधान येईल. काही दिवसांपूर्वी जे कष्ट वाटत होते ते आता सुखात बदलतील. तुझ्या कुटुंबातील संघर्ष आता एकमेकांना अधिक मजबूत समजून घेण्याचा आणि प्रेमाने एकत्र राहण्याच्या दिशेने जातील. स्वामी समर्थांच्या कृपेने तुझ्या घरात एक नवीन ऊर्जा येईल, जी प्रत्येकाला बळ देईल आणि जीवनातील अडचणीवर मात करण्यासाठी प्रेरणा देईल. त्यामुळे कुटुंबियांशी मनापासून बोल, प्रेम दाखव आणि स्वामींच्या नावाचा जप करत राहा. तुझ्या जीवनातील प्रत्येक नवा दिवस तुझ्यासाठी नवा प्रकाश घेऊन येईल. या प्रकाशात तू तुझ्या प्रत्येक स्वप्नाला साकार करू शकशील. तुझं मन जसं स्वच्छ आणि सकारात्मक राहील तसंच तुझ्या जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद वाढेल. तू जिथेही जाशील तिथेही तुझा आत्मविश्वास वाढेल आणि लोकांमध्ये तुझं स्थान उंचावेल. हे सर्व स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे शक्य होईल. तू फक्त मनापासून श्रद्धा ठेव आणि मेहनत करत राहा. मी सदैव तुझ्या सोबत आहे बाळा. कधीही निराश होऊ नकोस. तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल आणि तुझं जीवन सुख शांतीने भरून जाईल. तुझ्या घरात येणारी ही खुशखबर फक्त सुरुवात आहे. आता पुढे तुझं भविष्य सुवर्णाने उजळून निघेल. तू माझ्या नावाचा जप करत राहा आणि मनाने मन मोकळं ठेव. मी तुझ्या प्रत्येक संकटात हात धरून तुझ्या यशाचा भागीदार आहे. या आशीर्वादाने तुझं मन भरून येईल आणि तू नवा उत्साह घेऊन पुढे जाण्यास तयार होशील. जीवनात जे जे संकट आणि अडचणी येतात त्यातून शिकण्याची आणि वाढण्याची संधी मिळेल. तू जेव्हा प्रत्येक कठीण प्रसंगात धीर धरतोस आणि माझ्या नावाचा जप करतोस तेव्हा माझा आशीर्वाद तुझ्या जीवनात अनंत शक्ती आणि ऊर्जा देतो. तुझ्या मनातील भीती आणि चिंता दूर होतील आणि तुझ्या मनाला शांती मिळेल. या शांतीतूनच तुझ्या आयुष्यात नवीन संधी आणि समाधान येतील. तुझ्या घरात येणारी खुशखबर म्हणजे या मेहनतीचा आणि श्रद्धेचा सुंदर फळ आहे, ज्यामुळे तुझं जीवन उजळून निघेल. स्वामी समर्थ म्हणतात की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात देवाचा आशीर्वाद आणि भक्तीचे महत्त्व फार मोठे आहे. तू जेव्हा मनापासून भक्ती करशील तेव्हा तुझ्या जीवनातील अडथळे दूर होतील. तुझ्या घरात प्रेम, समाधान आणि सौंदर्य येईल. कुटुंबातील प्रत्येक सदस्याला त्याचा भागीदार बनण्याचा प्रयत्न कर, कारण एकत्र येऊन जे काही स्वप्न पाहतो ते पूर्ण होण्याची शक्यता अधिक वाढते. माझा आशीर्वाद तुझ्या प्रत्येक प्रयत्नात असतो.
आणि तुझ्या मेहनतीला यश प्राप्त होते. हे तुझ्या नशिबात आहे. तुझ्या आयुष्यात येणारी खुशखबर फक्त तुझ्यासाठी नव्हे तर तुझ्या कुटुंबासाठीही एक नवीन प्रकाश आहे. या प्रकाशात तुझ्या जीवनात नव्या योजना, नव्या कामांचा उगम होईल. आणि स्वामी समर्थ म्हणतात की तुझ्या मनात ज्या इच्छांचा जागा आहे त्यांना पूर्ण करण्यासाठी योग्य वेळ आणि साधन मिळतील. तुझ्या प्रत्येक निर्णयात मला साथ आहे. तुझं मन जसं स्वच्छ आणि दृढ असेल तसं तुझं भविष्य सुंदर आणि समृद्ध असेल. तुझ्या कष्टांना आणि श्रद्धेला फळ नक्कीच मिळणार आहे. स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुझ्या घरात अशी ऊर्जा निर्माण करेल की सर्वांमध्ये प्रेम आणि एकात्मता वाढेल. तुझ्या जीवनात जे काही संघर्ष होत होते ते आता कमी होतील. सुख, समाधान आणि समृद्धी येईल. तुझ्या कुटुंबातील सदस्यांमध्ये एकमेकांबद्दल जास्त आदर आणि प्रेम वाढेल. मनस्थिती सुधारेल की प्रत्येक संकट सहज सुलभ होते. ज्यामुळे मनाला बळ दे आणि सदैव सकारात्मक राहा. माझा आशीर्वाद तुला सतत मिळत राहील याची खात्री ठेव. स्वामी समर्थ म्हणतात की तुझ्या प्रत्येक दिवशी नव्या आशा आणि नव्या स्वप्नांची सुरुवात होईल. तू जे काही करशील त्यात माझा आशीर्वाद असणार आहे. तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होतील. तुझं जीवन आनंदाने, प्रेमाने आणि समृद्धीने भरून जाईल. कधीही निराश होऊ नकोस, कारण मी सदैव तुझ्या सोबत आहे. या आशीर्वादाला मनापासून स्वीकार आणि नवा उत्साह घेऊन पुढे चालू ठेव. तुझं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. जेव्हा तू मनाने आणि श्रद्धेने माझ्या चरणी नतमस्तक होशील तेव्हा तुझ्या आयुष्यात चमत्कार घडायला सुरुवात होईल. जीवनातील प्रत्येक अडथळा, प्रत्येक संकट हे तुझ्या आत्मविश्वासाला आणि इच्छाशक्तीला कसोटी घेणारे फक्त धडे आहेत. त्यामुळे त्यांच्याशी घाबरून न बसता तुझ्या मनात जिंकण्याचा प्रयत्न कर. तुझ्या मनाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेव आणि श्रद्धा ठेव की मी तुझ्या पाठीशी आहे. या विश्वासाने तुझ्या मनाला इतकं बळ मिळेल की तुझ्या घरात येणारी खुशखबर केवळ एक घटना न राहता दीर्घकालीन सुख समृद्धी सुरुवात बनेल. स्वामी समर्थांचे आशीर्वाद तुझ्या घरात फक्त आनंद नाही तर प्रेम, समजूतदारपणा आणि सहकार्य यांचा वासही फुलवतील. तुझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या मनापासून विचार कर, यांना समजून घे आणि एकत्र येऊन समस्या सोडवण्याचा प्रयत्न कर. जीवनात जेव्हा एकमेकांच्या भावनांना आणि गरजांना महत्त्व दिलं जातं तेव्हा घर एक शांतमय आणि सुखमय स्थान बनतं. त्यामुळे तुझ्या घरात येणारी खुशखबर फक्त आर्थिक किंवा बाह्य बदल नव्हे तर मनातील सामंजस्य आणि प्रेमाची वाढ आहे, जी तुझ्या आयुष्याला नवीन दिशा देईल. तुझ्या मनात असलेल्या प्रत्येक चिंतेला आणि भीतीला दूर करण्यासाठी माझा आशीर्वाद तुझ्या सोबत आहे. जेव्हा तू सकाळी उठशील आणि स्वामी समर्थांच्या नावाचा जप करशील तेव्हा तुझ्या मनाला जसे नवीन ऊर्जा आणि उत्साह मिळेल तसे तुझ्या आयुष्यात नवीन संधी निर्माण होतील. विश्वास ठेवा की हे दिवस तुझ्यासाठी स्वप्नपूर्तीचे असतील. मनाने स्थिर राहा, धैर्य गमावू नकोस आणि प्रत्येक संकटाचा सामना हसत खेळत कर. या वागणुकीतून तुझ्या कुटुंबालाही बळ मिळेल आणि ते सर्व दुःखी व समाधानी राहतील. त्यामुळे स्वामी समर्थ म्हणतात की जीवनात सर्व काही वेळेवर आणि योग्य प्रकारे होते. जे जे तू आताच्या क्षणात मनापासून केले आहेस त्याचे फळ तुझ्या भविष्याला चांगल्या प्रकारे उजळवेल. जेव्हा तुझ्या मनात समाधान असेल तेव्हा तुझ्या कुटुंबातही सुखाचा प्रवाह सुरू होईल. तुझ्या मनातील सकारात्मक विचार, प्रेम आणि श्रद्धा हे तुझ्या घरातील वातावरणाला इतकं सुंदर बनवतील की तुझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवस आनंदाने, उत्साहाने आणि समाधानाने भरलेला असेल. स्वामी समर्थांचे आशीर्वाद सदैव तुझ्या सहवासात राहतील. तुला जे जे हवे आहे ते नक्कीच मिळणार आहे, पण त्यासाठी तुला स्वामींच्या आशीर्वादावर पूर्ण श्रद्धा ठेवावी लागेल. जेव्हा मनाने माझा जप करशील तुझ्या मनाला शांती आणि समाधान मिळेल आणि तुझ्या आयुष्यात सातत्याने सुख आणि समृद्धी येईल. तुझ्या घरात येणारी ही खुशखबर म्हणजे नशिबाची नवी सुरुवात आहे, जी तुला आणि तुझ्या कुटुंबाला नवजीवन देईल. त्यामुळे मन मोकळं ठेव, श्रद्धा वाढव आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने पुढे चालू ठेव. स्वामी समर्थ म्हणतात की तुझ्या मनातील नकारात्मक विचार आणि भीती जर तुला मागे टाकत आले तर तुझं जीवन पूर्णपणे बदलू शकतं. भीती, चिंता आणि दुःख यांना तुझ्या मनात स्थान देऊ नकोस. त्याऐवजी प्रेम, विश्वास आणि आशेने भरलेलं मन घेऊन पुढे चालत राहा. जेव्हा तू तुझ्या मनातील नकारात्मकतेवर विजय मिळवशील तेव्हा तुझ्या आयुष्यात आश्चर्यकारक बदल घडतील. स्वामी समर्थांच्या नावाचा जप हेच तुझ्या मनाला जिंकण्याचं साधन आहे.
या जपाने तुझ्या आयुष्यातील अंधार दूर होईल आणि प्रकाश येईल. तुझ्या घरात येणारी खुशखबर म्हणजे फक्त बाह्य बाब नाही, तर आतल्या मनाच्या बादलाला संकेत आहे. तुझ्या मनातील शांती आणि समाधान हेच खरे सुख आहे. जेव्हा तू तुझ्या कुटुंबातील लोकांशी प्रेमाने सन्मानाने वागशील, तेव्हा त्यांच्या मनही तुझ्यापर्यंत प्रेमाने आणि आदराने भरलेलं असेल. घरात प्रेम आणि स्नेह वाढल्यावरच आनंदाची खरी खरी अनुभूती येते. स्वामी समर्थ म्हणतात, घर म्हणजे देवाचे मंदिर आहे आणि तिथे जेव्हा प्रेम असते तेव्हा देव आपोआप आपल्या कृपेने सोबत असतो. स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुझ्या प्रत्येक निर्णयात तुझ्या सोबत असेल. तुला कधीही वाटणार नाही की तू एकटा आहेस. मनावर विश्वास ठेव आणि मेहनत करत राहा, कारण मेहनत कधीही व्यर्थ जात नाही. तुझ्या आयुष्यात येणाऱ्या संधी आणि सुखांमध्ये माझा मोठा वाटा आहे. तू जेव्हा स्वामी समर्थांच्या नावाचा जप करशील, तुझ्या मनात नवीन आत्मविश्वास येईल आणि तू कठीण प्रसंगाचा सामना सहज करू शकशील. या आत्मविश्वासाने तुझ्या घरात आणि कामात नवे चमत्कार घडतील. स्वामी समर्थ म्हणतात की प्रत्येकाला संकट येतात, पण फक्त तीच व्यक्ती यशस्वी होते जी संकटाचा सामना धैर्याने करते. तुझ्या मनात सदैव धैर्य ठेवा. काळजी करण्याऐवजी समाधान शोध. जीवनात येणाऱ्या प्रत्येक अडचणीमागे काहीतरी शिकण्यासारखं आहे. या शिकवणुकीला मनाने स्वीकारा आणि त्यातून पुढे जाऊन जीवनाला नवीन दिशा दे. या प्रक्रियेत माझा आशीर्वाद तुझ्या सहवासात असेल आणि तुझी साथ कधीही सोडणार नाही. की तुझ्या घरात येणारी खुशखबर म्हणजे नशिबाने आणि श्रद्धेने मिळालेली देणगी आहे. ती फक्त तुझ्या कष्टांनी नाही, तर तुझ्या मनाच्या पवित्रतेमुळे मिळालेली आहे. तुझ्या मनाने स्वच्छतेचा मार्ग धरला तर तुझ्या आयुष्यात चांगले दिवस येतील. या आशीर्वादाने तुझ्या जीवनात प्रेम, समाधान, समृद्धी आणि सुख वाढेल. त्यामुळे मनाला जागृत ठेव. स्वामी समर्थांच्या नामस्मरणात जप करत राहा आणि तुझ्या जीवनात नेहमीच उजेडाचा वास पसरू देत. स्वामी समर्थ म्हणतात की जीवनात जे काही संकट येतात ते तुझ्या आत्मेला मजबूत करण्यासाठी असतात. जेव्हा तू तुझ्या मनातल्या भीतीवर विजय मिळवशील, तेव्हा तुझ्या आयुष्यात नवीन आशा आणि नवा प्रकाश येईल. भीती माणसाला थांबवते, पण श्रद्धा आणि धैर्य यामुळे तू कोणतेही पर्वत उचलू शकतो. म्हणून कधीही स्वतःचा विश्वास कमी होऊ देऊ नकोस. स्वामी समर्थांच्या नावाचा जप आणि त्यांचा आशीर्वाद तुझ्या मनाला इतका बळ देईल की तुझ्या घरात येणारी खुशखबर ही फक्त एक सुरुवात असेल. तुझ्या घरात सुख, समाधान आणि प्रेम हे तीन गोष्ट कायमस्वरूपी राहतील. यासाठी स्वामी समर्थ म्हणतात की प्रत्येकाने एकमेकांशी प्रेमाने वागायला पाहिजे. कुटुंबातील छोट्या छोट्या गोष्टींवर नाराज होण्याऐवजी समजून घेण्याचा प्रयत्न कर. जेव्हा प्रेमाचे बंध घडतील तेव्हा कोणतीही अडथळा मोठा वाटणार नाही. तुझ्या घरात येणारी खुशखबर म्हणजे तुझ्या कुटुंबातील प्रेमाचा आणि एकतेचा फळ आहे, ज्यामुळे प्रत्येकाला आपला भाग मिळेल आणि सगळे सुखी राहतील. स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुझ्या प्रत्येक कामात तुझ्या बरोबर असेल. तू जे काही स्वप्न पाहशील ते पूर्ण होण्याचा मार्ग उघडेल. काम करताना कधीही हार मानू नकोस, कारण यश हळूहळूच मिळते, पण जेव्हा मिळते ते फार मोठे आणि चांगले असते. तुझ्या प्रयत्नांना आणि श्रद्धेला फळ मिळेल हे निश्चित आहे. त्यामुळे मेहनतीला चालना दे, आत्मविश्वास वाढव आणि स्वामी समर्थांच्या कृपेने तुझं आयुष्य उजळव. स्वामी समर्थ म्हणतात की तुझ्या जीवनात जे जे चांगले घडायचे आहे त्यासाठी मन तयार ठेव. नकारात्मक विचार आणि वाईट भावना तुझ्या मनात प्रवेश करीत देऊ नकोस. त्यामुळे सकारात्मक विचारांनी आणि प्रार्थनेने तुझं मन आणि आत्मा एकाग्र होईल. तुझ्या घरात जेव्हा शांतता आणि आनंद येईल तेव्हा प्रत्येकाचे जीवन सुंदर आणि सुखदायी होईल. त्यामुळे रोजच्या आयुष्यात तुझ्या मनाचा वादळ शांत ठेवण्याचा प्रयत्न कर आणि नेहमी स्वामी समर्थांच्या नावाचा जप करत राहा. प्रत्येक दिवशी तुझ्या मनाला नवा उत्साह दे आणि प्रत्येक क्षणात माझा आशीर्वाद स्वीकार. तुझ्या घरात येणारी खुशखबर म्हणजे तुझ्या मेहनतीचे आणि श्रद्धेचं फलित आहे. या आशीर्वादाने तुझं जीवन फुलारे फुटेल आणि तुझ्या कुटुंबाला सुख शांती लाभेल. मनापासून स्वामी समर्थांना भक्ती कर आणि तुझ्या जीवनात प्रवास आनंदाने भरलेला होईल. मी सदैव तुझ्या सोबत आहे हे लक्षात ठेव आणि पुढे चालत राहा. जीवनाच्या प्रवासात अनेक अडचणी येतात, पण त्यात हार मानणे ही शपथ नाही. जेव्हा तुझ्या मनात धैर्य आणि विश्वास असेल तेव्हा कुठलीही अडचण तुझ्या मार्गात अडथळा बनू शकत नाही. प्रत्येक संकट हे तुझ्या आत्मेला अजून बलवान बनवण्याचा एक प्रकार आहे. म्हणून मनातल्या भीतीला दूर फेक आणि समजून घे की स्वामी समर्थांच्या कृपेने
तुझ्या प्रत्येक पावलाला यश मिळणार आहे. तुझ्या घरात येणारी खुशखबर ही केवळ एक शुभ प्रारंभ आहे, जे पुढील आयुष्यभर तुझ्या सहवासात राहील. घरातील शांतता आणि प्रेम हीच खरी संपत्ती आहे. आणि स्वामी समर्थ म्हणतात की जेव्हा प्रत्येकजण एकमेकांच्या भावना समजून घेतो, तेव्हा घरात एक स्वर्ग बनते. तुझ्या कुटुंबात जर संवाद आणि प्रेम वाढली तर तुझ्या कोणतीही समस्या मोठी राहणार नाही. तुझ्या मनात जर सहनशीलता आणि संयम असेल तर घरातील प्रत्येक व्यक्तीला ते कळून येईल आणि प्रत्येकाचं मन भरून येईल. तुझ्या घरात येणारी खुशखबर ही केवळ आर्थिक आणि सामाजिक बदल नव्हे, तर मनाच्या नात्यांची वाढ आहे. स्वामी समर्थांचे आशीर्वाद तुझ्या प्रत्येक दिवशी सोबत आहे. जेव्हा तू सकाळी उठून त्यांचं नामस्मरण करशील, तेव्हा तुझ्या मनात ऊर्जा आणि उत्साह नक्कीच वाढेल. त्यातून तुझ्या कामात नवीन जोश येईल आणि तुझ्या आयुष्यात नवे प्रकाशमान दिवस येतील. स्वामी समर्थ म्हणतात की प्रत्येक व्यक्तीमध्ये शक्ती आहे आणि ती शक्ती जागृत करण्यासाठी माझ्या नामस्मरणाचा मोठा वाटा आहे. त्यामुळे श्रद्धा ठेवा आणि तुमच्या स्वप्नांच्या मागे धावण्यास कधीच मागे हटू नकोस. आजचा हा स्वामींचा संदेश आपण इथेच समाप्त करणार आहोत. असे स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.